लेट स्टार्ट. ओके, योहानचा शुभवर्तमानाचा 3रा अध्याय आणि आपण 1 ते 12 वचन वाचलेले आहेत, 3 ते 5 रेफरन्ससाठी घेतलेले आहेत. तर आज आपण पाहूया देवाच्या लेकरांनो बाप्तिस्म्याचा पुढचा भाग. आणि म्हणून बाप्तिस्म्याची जी सुरुवात होते ते नवीन हृदयापासून सुरुवात होते. नवीन हृदयापासून काय होते? सुरुवात होते. जोपर्यंत माझी ती बायपास सर्जरी होत नाही तोपर्यंत मी बाप्तिस्मा घेऊ नये. हे मागच्या रविवारी आपण पाहिलं होतं की सगळ्यांचं काय लागलेलं आहे, सगळे पास्टरांची कॉम्पिटिशन लागलेली आहे. तुमने कितना डुबाया, हमने कितना डुबाया, आहे का नाही? आठवतं? पण तुम्ही कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन डुबले जाऊ नका. काय मी सांगतोय, अरे मी खूप जीव ताणून सांगतोय, हे का नाही? मी खूप ओरडून माझ्या मनापासून सांगतोय. म्हणून माझ्या इन्फ्लुएन्समध्ये तुम्ही येऊ नका, किंवा अजून कोणाच्या तुमच्या पतीच्या, पत्नीच्या, आई वडिलांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊ नका. कारण की हा मामला फक्त तुमचा देवाचा आहे ना. मी माझ्या पत्नीचं तारण करू शकत, ना माझी पत्नी माझं तारण करू शकत, ना माझे आई वडील माझं तारण करू शकत, ना मी माझ्या आई वडिलांचं तारण करू शकत. जर माझं तारण करणारा कोणी आहे तर केवळ तो प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून तो जो मॅटर आहे, ते जे बाब आहे ते केवळ तुमच्यामध्ये आणि तुमच्या प्रभू येशूमध्ये आहे. आणि म्हणून तुमच्या प्रभूमधलं जे नातं संवाद आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तो तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुम्हाला ते काय होईल, त्यावेळेस तुम्ही तयार व्हा. तुम्ही मग कोणाच्याने थांबले जाणार नाही. आणि म्हणून बाप्तिस्म्याची ही जी नवीन सुरुवात आहे ही नवीन हृदयाच्या द्वारे होते. नवीन हृदयाच्या द्वारे होते. नवीन हृदयाचं जसं आपण पाहिलं होतं, नवीन हृदय म्हणजे काय देवाच्या लेकरांनो? की नवीन हृदय म्हणजे की माझ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी ॲटोमॅटिक बदली व्हायला लागतात. म्हणजे माझ्यातल्या वाईट गोष्टी पासून मला आता दूर व्हायला आवडतं. ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्याच्यापासून मला वेगळं होऊशी वाटतं. ज्यावेळेस मी देवाचं वचन वाचलं त्यावेळेस ते वचन माझ्याशी बोलतं, मला सांगतं असं करू नको, अरे असं कर. म्हणजे ते हृदय आता ऐकणारं झालेलं आहे. पहिलं हृदय जे ते ऐकतच नाही, ते बंडखोर हृदय. ते हृदय फक्त आपली मर्जी चालवतं, देवाच्या वचनाची मर्जी नाही. ते फक्त वचन ऐकतं खरं, पण देवाच्या वचनाप्रमाणे करायला त्याला बरं वाटते नाही करत, ते त्याचीच मर्जी करतं. पण ज्यावेळेस हृदय चेंज होतं त्यावेळेस ते देवाच्या वचनाला आमेन म्हणतं, हालेलुया म्हणतं, प्रेज द लॉर्ड म्हणतं की हो हा फॉल्ट माझ्यात दिसतोय मला. मग याच्यानंतर तुम्हाला फॉल्ट दुसऱ्यामध्ये दिसत नाही, फॉल्ट तुम्हाला पहिले तुमच्यामध्ये दिसतात. तुमच्यातले फॉल्ट तुम्हाला पहिले दिसले पाहिजे. हेच तर प्रभू काय म्हटलं, अरे दुसऱ्याच्या डोळ्यातला बांबू काय काढतो, तुझ्या दुसऱ्यातल्या डोळ्यातलं काय नाही त्याला काय नाही ते काय म्हणतात, शिरळ काय म्हणतात, कुसळ. दुसऱ्यातल्या डोळ्यातलं शिरळ काय काढतो बाबा, तुझ्या डोळ्यात बांबू घुसला अख्खा तो तर काढतो, तुला दिसत नाही तर छोटासा बांबूचा तुकडा काय दिसणार आहे. म्हणून ते तुम्हाला तुमचं पहिलं दिसलं पाहिजे, यार माझ्यात एक प्रॉब्लेम आहे, पहिले हे मला पहिले काय करायचंय, रिपेअर करायचंय, रेक्टिफाय करायचंय, बरोबर करायचं आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस ते नवीन हृदय तुम्हाला येतं ते स्वतः सेल्फ इन्स्पेक्शन करायला चालू करतं. आतापर्यंत आपण काय करतो, आपण दुसऱ्याचं इन्स्पेक्शन करतो. अरे हा असा वागला, अरे ही अशी वागली, हो तो तसा बोलला, ही तशी बोलली. आपण दुसऱ्यांचं इन्स्पेक्शन करतो. पण ज्यावेळेस ते नवीन हृदय येतं ते तुला दाखव, तू काय केलंस, तू काय बोलला होतास. समजतं? ते नवीन हृदय तुम्हाला पण सांगलं, अरे तू असा बोललास त्यावेळेस ते देवाला आवडलं नाही, तू असं काम केलं त्यावेळेस ते देवाला आवडलं नाही. अरे ही गोष्ट तू सोडून दिली त्याच्याबद्दल स्वर्ग आनंद करतोय, तू ही गोष्ट देवासाठी केली त्याच्याबद्दल स्वर्गामध्ये आनंद झालाय. हालेलुया. ते नवीन हृदय तुम्हाला सेल्फ इन्स्पेक्शन करायला लावतं. आणि तो सेल्फ इन्स्पेक्शन तुम्ही तुमचं करायला सुरुवात करतात. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, कोणाच्याही इन्फ्लुएन्समध्ये नाही येता तो नवीन हृदयासाठी प्रार्थना करा की प्रभू मला ते नवीन हृदय दे. कारण की हे तुझं वचन आहे, तू मला वचन दिलेलं आहे, मी तुला नवीन हृदय देईन आणि ते दगडाचं हृदय, अविश्वासाचं हृदय काढून घेईल आणि तुला नवीन हृदय देईन. तर मला ते हृदय पाहिजे, मला ते हृदय पाहिजे, कारण की हे तुझं वचन आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आता आपण थोडंसं अजून डीपमध्ये जाणार आहोत.
ज्या वेळेस नवीन हृदय तुमच्यामध्ये येईल त्या वेळेस तुम्ही स्वतःला बाप्तिस्म्यासाठी काय करा, तयार करा. बाप्तिस्मा, आता हा शब्द बॅप्तिस्मा हा शब्द आलाय कुठून? हा ग्रीक भाषेमधून शब्द आलेला आहे, ज्याला ग्रीक भाषेमध्ये म्हटलं जातं बॅप्टिझो. काय म्हटलं जातं? काय? आणि बॅप्टिझो म्हणजे काय? बॅप्टिझो म्हणजे पाण्यामध्ये बुडणे, पाण्यामध्ये बुडणे. ओके, म्हणून शिंपडून झेंड्याखाली उभं राहून चालत नाही. बॅप्टिझो म्हणजे काय? डुबणे. माणूस डुबला पाहिजे. ओके, म्हणून आपला बाप्तिस्मा जर शिंपडून झाला असेल, हे मी पुढच्या सेशनमध्ये घेणार आहे, पण चाललोय तर लिंकमध्ये अशा अनेक गोष्टी मी तिन्ही सेशनमध्ये रिपीट करत राहील. म्हणून शिंपडून झाला असेल तर त्याला बाप्तिस्मा मानत नाही. ओके, किंवा झेंडा खाली उभा राहून बाप्तिस्मा होतो, मानलं जात नाही. देवाचं वचन काय सांगतं? बाप्तिझो म्हणजे पुरले जाणे किंवा डुबले जाणे. आमेन. आणि म्हणून बुडूनच बाप्तिस्मा हा एकच बाप्तिस्मा आहे जो बायबलमध्ये आहे, आणि त्याच्याप्रमाणेच बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर देवाच्या लेकरांनो, आपण पाहतो की स्वर्गाच्या राज्यामध्ये बाप्तिस्म्याशिवाय जाऊ शकत नाही. बायबल काय सांगतं ते वचनामध्ये? की ज्याचा जन्म पाण्याने अथवा आत्म्याने झाला नाहीये तो स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. हे मागच्या रविवारी देखील आपण पाठवलं. मी फक्त काही याच्यावरती जोर टाकत आहे की म्हणजे बाप्तिस्मा होणं किती गरजेचं आहे. बाप्तिस्मा होणं किती गरजेचं आहे. पाण्यामधला बाप्तिस्मा, पाण्याने आणि सगळ्यांनी बोलूया, पाण्याने आणि आत्म्याने. पहिला कोणता? पाण्याने, दुसऱ्या आत्म्याने. हालेलुया. आणि म्हणून हे दोन जे पडाव आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये खूप गरजेचे आहेत की त्याचा बाप्तिस्मा पाण्याने झाला पाहिजे आणि आत्म्याने झाला पाहिजे. आणि म्हणून बाप्तिस्मा म्हणजे फक्त पाण्यात जाणं नाहीये, तर ते पहिलं हृदय चेंज झालेलं आहे, म्हणून तो व्यक्ती पाण्यामध्ये गेलेला आहे. आमेन. ओके, तर म्हणून देवाच्या लेकरांनो, बाप्तिस्मा म्हणजे काय आहे? बाप्तिस्मा म्हणजे पुरले जाणे, बुडवणे, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये म्हटलं तर पुरले जाणे. बाप्तिस्मा म्हणजे काय? बॅप्टिझो हा ग्रीक शब्द, याचा मूळ अर्थ काय? पुरले जाणे. सगळ्यांनी बोला, बाप्तिस्मा म्हणजे बॅप्टिझो म्हणजे पुरले जाणे. पुरले. आता मग मला सांगा, कोणाला पुरतात? कोणाला पुरतात? जिवंत माणसाला पुरताना पाहिले कधी? पुरू देतील का? पुरतात. मी सिंपल प्रश्न विचारतो, पुरतात कोणाला? कोणाला? जिवंत माणसाला पुरतात का? कोणाला पुरतात? जो मनुष्य मेला. हे स्टेप पहिले समजून घ्या. जो मनुष्य मेलाय त्यालाच पुरता येतं, जिवंत माणसाला पुरता येत नाही. ओके, आता आपण दुसऱ्या पॉइंटकडे येऊ. मग हा बाप्तिस्मा म्हणजे कोणत्या माणसाला पूर्ण आहे? हा बाप्तिस्मा म्हणजे कोणाला तरी पूर्ण आहे. कोणत्या माणसाला पूर्ण आहे? मग कोणाला? का जुन्या माणसामध्ये प्रॉब्लेम आहे काही? ओके, जुन्या माणसामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्याला पुरलं गेलं पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे त्या जुन्या माणसामध्ये? आता येऊया आपण. ही खूप मिस्ट्री आहे. मी सकाळी प्रेयर करताना प्रभूला धन्यवाद देतो. जे एक्झॅक्टली त्यावेळेस झालं ना, ते एक्झॅक्टली तशा रीतीने कसं होतं बघा. आता उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये येऊया. स्टोरी इधरशी सुरू होई थी. स्टोरी इकडनं सुरू झाली होती. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय, आणि आपण वाचूया 4थं वचन. काय साहेब? सर्प स्त्रीला म्हणाला, म्हणजे ती ऐकत होती. सर्प स्त्रीला म्हणाला म्हणजे ती ऐकत होती. सर्प स्त्रीला काय म्हणाला? तुम्ही खरोखर मरणार नाही, पण मरण तर येणार होतं. म्हणजे कसलं तरी मरण झालंय, कसलं तरी मरण झालंय. सर्प कोणत्या मरणा? तुम्ही खरोखर मरणार नाही म्हणजे काय मरणार नव्हतं? खरोखर काय मरणार नव्हतं बरं?
काय मरणार नव्हतं? म्हणजे ते शरीरामध्ये होते, शरीरामध्ये ते मरणार नव्हते, पण ते मेले. कशामुळे? कशामध्ये मेले? आत्म्यामध्ये मेले. आता इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यांनी लक्ष द्या. तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल तर त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. शैतान काय म्हणतोय? देवाने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही फळ खाऊ नका, तुम्ही मरताल. पण शैतान काय सांगतोय? शैतान सांगतो तुम्ही खरोखर मरणार नाही. शैतान काय म्हणतोय? तुम्ही खरोखर मरणार म्हणजे हे शरीर पाप केलं तरी मेलं का? पाप केलं तर मेलं का? नाही. पाप केलं तर मेलं नाही, पण आत्मा मात्र मरण पावला. आत्मा मात्र मरण पावला. त्यांनी ती वाणी ऐकली, त्यांनी ती वाणी ऐकली आणि आध्यात्मिक रीतीने ते मरण पावले. त्यांनी ती वाणी ऐकली आणि ते आध्यात्मिक रीतीने मरण पावले. मग आज जर तुम्ही काहीतरी देवाचं वचन ऐकलं तर ही प्रोसेस परत रिपीट होऊ शकते का? जर त्यांनी शैतानाची वाणी ऐकली तर ते मरण पावले, तर देवाची वाणी ऐकून जिवंत तुम्ही होऊ शकताल का? आमेन. जशा रीतीने त्यांनी शैतानाची वाणी ऐकली आणि जीवनाला मरण पावले, जीवनाला मरण पावले, आध्यात्मिक रीतीने मरण पावले, तशाच रीतीने ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता तुम्ही पापाला मरण पावता आणि नवीन जन्मासाठी उभे राहता. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही देवाची वाणी ऐकता तुम्ही तुमचं ते आध्यात्मिक शरीर मेलं, तुमचं इथे आध्यात्मिक जे शरीर पापाचं शरीर आहे ते मेलं जाईल. म्हणजे तुमचं आता पण हे शरीर मरणार, बाप्तिस्मा घेतलं तर आता पण हे शरीर मरणार. पण जे शरीर करप्ट झालेलं आहे, जे शरीर आत्मिक शरीर खराब झालेलं आहे ते काय होऊन जाईल? ते पुरलं जाईल आणि एक नवीन शरीर आपल्यासाठी परिधान होईल. आमेन. जसं एदेन बागेमध्ये ते गौरवी शरीर त्यांच्यामधून निघून गेलं, गौरवी शरीर त्यांच्यापासून निघून गेलं आणि ते त्यांच्यामधलं शरीर करप्टिबल शरीर झालं. तशाच रीतीने आज देवाची वाणी तुमच्यापर्यंत पोहोचली. इंडिव्हिज्युअली म्हणतोय मी, वैयक्तिकरीतीने ज्या तुमच्यापर्यंत देवाची वाणी पोहोचती. आता मी बोलतोय तसं तुम्ही ऐकता तसं नाही, तुम्ही देवाची वाणी तुमच्या कानापर्यंत नाही तुमच्या हृदयापर्यंत पोहोचते. ती वाणी तुम्ही म्हणता हो ही माझ्यासाठी आहे, आणि मग त्यावेळेस तुमच्यातलं ते आत्मिक ते आध्यात्मिक जे पापी शरीर आहे ते पापी शरीर तुम्ही त्या बाप्तिस्म्यामध्ये पुरवून टाकतात. जे पापी शरीराला काय आहे? सवय आहे वाईट व्यसनाची, वाईट लोभाची, वाईट गोष्टींची त्याला ओढ आहे, त्याला जगाच्या गोष्टीचं आकर्षण आहे, जगाच्या गोष्टीची ओढ आहे, ते मरून जातं देवाची वाणी ऐकून. जसं शैतानाची वाणी ऐकली आणि ते देवाच्या गोष्टीला मरण पावले, जीवनाला मरण पावले, तशाच रीतीने तो मेंढपाळ म्हणतोय की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील आणि त्यांना मी जीवन देईन. हालेलुया. आणि तेच म्हणजे देवाच्या लेकरांनो बाप्तिस्म्याचं कार्य आहे की ज्या वेळेस त्याच्या मेंढरूपर्यंत त्याची वाणी येते त्याचं मेंढरू त्या पापाच्या गोष्टी सोडून टाकायला तयार होतो, तयार होते. त्या जगाच्या गोष्टीला नाकारायला तयार होतात, जगाच्या गोष्टी सोडून द्यायला ते तयार होतात. त्यांना देवाचं प्रेम जास्त प्रिय वाटतं जगाच्या गोष्टीपेक्षा. हालेलुया. आणि म्हणून जास्त बाप्तिस्मा म्हणून काय दाखवतो की माझ्यातला जुना माणूस मरून गेलेला आहे, माझ्यातला जुना माणूस मरून गेलेला आहे. आता मला सांगा की जो माणूस मरतो त्याच्या इच्छा तो राबवू शकतो का? जो माणूस मरण पावला आहे तो म्हणू शकतो का मला असं द्या, मला तसं द्या, मला असे कपडे घाला, मला तसं जेवण द्या, मला इकडे नाही मला तिकडे घेऊन चला, माझी अंतविधी इथे नाही तिकडे करा? तो माणूस म्हणू शकतो का? म्हणू शकतो का? जो माणूस मेलेला आहे तो माणूस त्याची इच्छा पूर्ण करू शकतो का? तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो जो व्यक्ती आध्यात्मिक रीतीने नवीन जन्मलेला आहे आणि पापाच्या गोष्टीला मेलेला आहे तो पापाच्या इच्छा कशा पूर्ण करणार? मग
पापाच्या इच्छा कशा पूर्ण करणार? जगाच्या गोष्टीला तो कसा होकार म्हणणार? जगाच्या गोष्टीला कशी हमी भरणार? मग जो नैसर्गिक रीतीने जो माणूस मेलेला आहे तो त्याच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, तशाच रीतीने जो व्यक्ती आध्यात्मिक रीतीने मरण पावलाय पापासाठी, तो मग पापाच्या गोष्टीसाठी कस काय स्वतःचं मन राबवू शकतो? मग कस काय स्वतःची इच्छा मिरवू शकतो? मग समजतंय? याच गुप्त गुपित महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि शिकवल्याने नाही, मी सांगतोय तुम्हाला, पण शिकवल्याने नाही, हे तुम्हाला एक्सपिरियन्स केलं पाहिजे. अरे यार, पहिले मी हळूहळू त्याच्याकडे येणार आहे, पण ऐका, पहिले मला पिक्चरचे गाणे बोलायला बरे वाटतात, पण आता तोंडात तो गाणं आलं तर नाही नाही नाही, हे चालणार नाही, हे मी बोलू शकत नाही. हे पवित्र आत्मा, तुमच्यामध्ये आलेलं नवीन हृदय, तुमच्यामध्ये आलेला तो नवीन आत्मा तुम्हाला काय सांगतो? वॉर्निंग देतो, करायचं नाही, करायचं नाही, करायचं नाही. हालेलुया. समजतं मी काय बोलतो? हे तुम्हाला शिकवल्याने तुम्ही शिकू शकत नाही. तुम्हाला या गोष्टीचा एक्सपिरियन्स झाला पाहिजे, तुम्ही या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. आलं लक्षात? यू हॅव टू हॅव द एक्सपिरियन्स. जसं शैतानाची वाणी ऐकून ते लोक तिकडं मरण पावले, तशाच रीतीने तो जीवनाचं झाड, ती जीवनाची भाकर खाली उतरून आलेली आहे. आज त्याची वाणी ऐकून आपण जीवनाच्या मार्गासाठी तयार होत आहोत. ज्याला प्रभूची वाणी ज्यांनी ऐकली, त्याच्यातला पापी मनुष्य मेल्याशिवाय राहू शकत नाही. आलं लक्षात? आलं लक्षात? एके दिवशी काय झालं? आपले साधू सुंदर सिंग एका नदी काठीवरती बसले होते आणि तिथे काही अनेक भक्तजन होते आणि ते त्या ठिकाणी स्नान करत होते आणि स्नान करून म्हणत होते की आमच्या पापांची क्षमा झालेली आहे, आमच्या पापांची क्षमा झालेली आहे. आता साधू सुंदर सिंग म्हणाले, मी यांना कसं समजवू की बाबा पापाची क्षमा फक्त असं डुबकी मारून होत नाही, किंवा आपल्या भाषेमध्ये फक्त पाण्यामध्ये जाऊन होत नाही, पापाची क्षमा अशी होत नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी त्यांचा तो भगवा झगा काढला साधू सुंदर सिंगनी, त्याला एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकला आणि मग त्याला साबण लावून त्याला धुवू लागले. हा माझा झगा किती स्वच्छ झालेला आहे. त्यांनी काय केलं? तो झगा काढला, एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकला आणि त्याला साबण लावू लागले आणि त्याला धुवू लागले, आपटू लागले. अरे सगळे जे बाकी लोक होते ते म्हटले, या साधूला काय वेड लागलंय का? अरे जर तुला खरं तुझ्या जाग्याला धुवायचं आहे तर त्याला प्लास्टिकच्या बॅगमधून काढ, मग त्याला साबण लाव आणि मग त्याच्यावर पाणी टाक आणि मग त्याला आपट, मग त्याच्यातलं मळ निघून जाईल. साधू सुंदर सिंग तेच म्हणाले, पाण्यात जाऊन डुबकी लावून बुडून तुम्ही क्षमा पाहू शकत नाही. तुमच्यातलं हृदय चेंज झालं पाहिजे, तुमचं हृदय पश्चातापी झालं पाहिजे. हालेलुया. आणि तो एक्सपिरियन्स प्रत्येक बिलीव्हरकडे असला पाहिजे. तो एक्सपिरियन्स म्हणजे तुमची साक्ष आहे देवाच्या लेकरांनो. हालेलुया. तो एक्सपिरियन्स म्हणजे तुमची साक्ष आहे. आज तो आवाज मला ऐकू येत आहे का? आज मला कसल्या प्रकारचा आवाज माझ्या खाली पडत आहे हे मला लक्षात येणं गरजेचं आहे. हालेलुया. त्या मरणाने त्यांचे आध्यात्मिक डोळे बंद झाले. समजतंय? त्या मरणाने त्यांचे आध्यात्मिक डोळे बंद झाले. तशाच रीतीने आपण पापाच्या गोष्टीला मरण्याने परत आध्यात्मिक डोळे मोकळे होऊ शकतात का? मग माझे आध्यात्मिक डोळे जे पापामुळे बंद झालेले आहेत ते पाप क्षमा झाल्यामुळे परत मोकळे होऊ शकतात का? होऊ शकतात का? समजतं मी काय बोलतोय? पाप केल्यामुळे त्यांची आध्यात्मिक दृष्टी गेली. कोणाची? आदम आणि हव्वा, त्याच्यानंतर सगळ्यांचीच, आपली पण.
आध्यात्मिक दृष्टी गेली, त्यांना ह्या पृथ्वीच्या पलीकडेच्या गोष्टी दिसत नाही. पण पाप केल्यामुळे त्यांचे आध्यात्मिक डोळे बंद झाले, तर पाप क्षमा झाल्यामुळे आध्यात्मिक डोळे परत मोकळे होऊ शकतात का? कारण काय होतं? पाप इथे बसलं होतं, जखडलं होतं. आता जर हे जे जखडलेलं आहे तेच प्रभूने काढून टाकलं आणि नवीन त्याचं हृदय दिले, तर मग त्याचं हृदय प्रभूच्या गोष्टी पाहणार नाही का? त्याचं हृदय प्रभूला पाहणार नाही का? त्याच्या गोष्टी प्रभूच्या गोष्टीला आमेन म्हणणार नाही का? म्हणून पॉल काय म्हणतो बघा, पॉल म्हणतो इफिस्कराच्या पुस्तकामध्ये याच्या पहिल्या अध्यायामध्ये आणि 16 ते 19 हे वचन वाचूया आपण. इफिस्करास पुस्तक याचा पहिला अध्याय 16 ते 19. मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंत पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून बघा पॉल काय म्हणत आहे, मी तुमच्यासाठी आभार मानतो आणि तुमच्यासाठी खंत पडू देत नसतो. तुमच्यासाठी प्रार्थनेमध्ये खंड पडू देत नाही. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की बघा पॉल काय मागतोय, मी प्रार्थनेमध्ये हे मागत आहे. म्हणजे पॉल इफिस्कराच्या लोकांसाठी प्रार्थना करतोय आणि प्रार्थनामध्ये त्यांच्यासाठी काहीतरी मागत आहे. आपण मागतो ना, प्रभू मला असं दे, प्रभू मला तसं दे, प्रभू माझ्या मुलाला हे दे, प्रभू माझ्या मुलीला ते दे, प्रभू माझ्या मम्मीला, माझ्या पप्पाला, माझ्या नातेवाईकांना, सगळी लिस्ट आपण तसं मागतो की नाही? तसं पॉल काय मागतो बघा. पॉल कोणासाठी मागतोय? इफिस्कराच्या लोकांसाठी काहीतरी तो मागत आहे. बघा काय मागतोय तो आता. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. काय द्यावा? आत्मा द्यावा, की ज्याने करून तो आत्मा प्रभूला ओळखेल, प्रभूच्या गोष्टी ओळखेल. ओके, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन तुमचे काय? तुमचे काय म्हणजे काय? अंतचक्षु म्हणजे काय? तुमचे काय? आत्मिक डोळे बंद कुठं झाले? कशामुळे झाले? आणि जर मग ती पाप क्षमा झाली, जर पापाचं हृदय निघून गेलं, जर पापी गोष्टी निघून गेल्या, तर मग ते आत्मिक डोळे पुन्हा ओपन होऊ शकतात की नाही? पॉल हीच प्रार्थना त्यांच्यासाठी करत आहे. मी प्रार्थना करतोय की प्रभूने तुम्हाला तो आत्मा द्यावा, की तुम्ही त्याच्या गोष्टी ओळखताल, त्याला काय आवडतं, त्याला काय आवडत नाही. तो आत्मा तुम्हाला द्यावा, ज्याने करून तुमचे काय होतील? आध्यात्मिक अंतचक्षु मोकळे केले जातील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वाच बेटा, पुन्हा एकदा वाचते. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता ह्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचरणामुळे निर्माण होणारी आशा कोणती पवित्र जनामध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्या. बघा देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस ते अंतचक्षु मोकळे होतील ना, त्यावेळेस तुम्हाला देवाच्या गोष्टी काय आहेत, कशा आहेत, किती आहेत, मग तुम्हाला समजेल. मग तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल. मग तुम्हाला त्या गोष्टी घ्यायला लाज वाटणार नाही. तुम्हाला त्या गोष्टी पत्करायला लाज वाटणार नाही. तुम्हाला त्या गोष्टीचा अभिमान वाटेल. आपल्याला आज कसा अभिमान वाटतो? माझ्याकडे 5 तोळ्याचा हार आहे. आपल्याला अभिमान वाटतो, माझ्याकडे 5 तोळ्याचा हार आहे, माझ्याकडे 2 तोळ्याची अंगठी आहे, माझ्याकडे BMW आहे, माझ्याकडे ही डिग्री आहे. आपल्याला या गोष्टीचा काय वाटतो? अभिमान वाटतो. अरे मी फ्लाईटनी येतो जातो. आपल्याला सध्या कोणत्या गोष्टीचा अभिमान वाटतो? अरे भाई काय कोणतं ब्रँडचं नाव सांगा मला, कोणतं तरी एखादं. आय एम ऑल्सो नॉट सो फॉन्ड ऑफ हाँ आईफोन से कम नीचे फोन ही नहीं यूज करता मैं.
आईफोन से नीचे फोन ही नहीं यूज करता मैं. नवीन आला तर जुना गेला, नवीन लगेच. आपल्याला जी ह्या गोष्टीमध्ये प्रौढी वाटते, ही प्रौढी कोणाची माहिती आहे का? ही प्रौढी जगाची आहे. ही प्रौढी जगाची आहे. जगाला या गोष्टीमध्ये माझ्या वाटते बिलीवर्स तिकडे अडकलेले आहेत. आज जगाला या गोष्टीमध्ये प्रौढी वाटते आणि म्हणून बिलीवर्स त्यांच्यामध्ये त्यांच्यासारखंच वागू लागतात. बिलीवर्सला ज्यावेळेस त्यांचे डोळे मोकळे होतील त्यावेळेस त्यांना समजेल 5 तोळ्याचा हार घेऊन, अरे 5 तोळ्याच्या हारावरती हा एवढं उड्या मारतोय, एवढी उड्या मारतोय. मी तर सोन्याच्या रस्त्यावरती चालणार आहे. मी तर सोन्याच्या रस्त्यावरती चालणार आहे. कारण स्वर्गामध्ये रस्ते कसले? डांबरेचे नाहीयेत. स्वर्गामध्ये रस्ते सोन्याचे आहेत. तुमचे डोळे ज्यावेळेस मोकळे होतील त्यावेळेस तुम्हाला कळेल, अरे हा 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जातो, हा असं करतो, अरे खातो एवढंच, बिल एवढं भरायला लागतंय, मला तर तिकडं सगळं फ्रेश आणि फुकट भेटणार आहे. हालेलुया. तुम्हाला त्या गोष्टी समजतील ज्या तुमचे डोळे मोकळे होतील की बाबा माझं ते वैभव मोठं आहे, हे चिल्लर आहे, हे घाणेरडं आहे, हे वाईट आहे, मी याच्यात अडकलेलो होते. हालेलुया. श्रीमंत मनुष्य मरण पावला आणि ज्यावेळेस तो नरकामध्ये होता, लाजार कुठे होता? स्वर्ग. तो काय म्हणतोय? लाजाराला सांग 1 करंगळी पाण्यामध्ये बुडव आणि माझ्या जिभेवरती ठेव. मी सगळी आयुष केली यार तिकडे, पण आता हा दाखला बिलीवर लोकांसाठी दिलाय. कारण की बिलीवर लोक आज जगामध्ये मिक्स झालेले आहेत. ते स्वतःला जगाच्या संगतीत कंपेअर करत आहेत आणि सारखे दिसायला बघत आहेत, वागायला बघत आहेत, बोलायला बघत आहेत. बिलीवर हॅज नो प्लेस देअर. तुमची जागा तिकडे नाही, तुमची जागा, आपली जागा येशूमध्ये आहे. स्वर्ग तुमची माझी वाट बघत आहे, सगळ्यांची नाही. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, तो बाप्तिस्मा म्हणजे काय? की बाप्तिस्मा म्हणजे ते जगाच्या गोष्टीला पुरलं जाणं आहे, पापाच्या गोष्टीला पुरलं जाणं आहे. हालेलुया. शिफ्ट समजतं मी काय बोलतोय? जगाच्या गोष्टीसाठी काय तो व्यक्ती मरण पावणं गरजेचं आहे. तो व्यक्ती मरण पावणं गरजेचं आहे. आणि म्हणून कोणाच्या सांगण्यावरून आपण हा डिसिजन घेता कामा नये. कोणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन मी हा निर्णय घेता कामा नये. हालेलुया. कारण की हा माझा निर्णय वैयक्तिक असला पाहिजे. हा निर्णय प्रभूने माझ्यामध्ये केलेल्या कार्याची गवाही आहे. बाप्तिस्मा म्हणजे काय आहे? की प्रभूने माझ्यामध्ये केलेल्या कार्याची गवाही येते की माझं हृदय, माझं जीवन प्रभूने बदललेलं आहे आणि जुना माणूस आता पुरला गेलेला आहे. नवीन जो पाण्यातून बाहेर आलेली व्यक्ती आहे ती ख्रिस्तासाठी नवीन आहे, नवीन जीवनामध्ये आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, हे खूप गरजेचं आहे की आपण या जगाच्या गोष्टीला मरण पावणं गरजेचं आहे. वी हॅव नो मॅच विथ द वर्ल्ड. जग आणि जगाच्या गोष्टी कुठे चालल्यात? बायबल सांगते कुठे चालल्या, कुठे चाललेल्या आहेत. आणि आपण जर त्याच्यासोबत अडकलेले असू, त्याच्यासोबत जर आपण चालत असू तर आपण कुठे जाणार? कुठे जाणार? आपली जागा तिकडे नाहीये. पाण्यामध्ये पडलेला तो कागद जो आहे किंवा ते प्लास्टिक आहे, कोणत्या दिशेने वाहत जातं? प्रवाहाच्या दिशेने काय जातं? वाहत जातं. तुम्ही आणि मी जर आज डिसिजन नाही घेतला, तुम्ही आणि मी जर आज निर्णय नाही घेतला, तर तुम्ही आणि मी त्या प्रवाहामध्ये वाहत राहणार, वाहत जाणार, वाहत राहणार. आणि तो प्रवाह, जगाचा प्रवाह कुठे चाललेला आहे?
नाशाकडे चाललेला आहे. आपल्याला त्याच्यातून बाहेर येणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला आज त्या नवीन हृदयाची गरज आहे, जे हृदय काय जगाच्या गोष्टीला, पापाच्या गोष्टीला मरण पावलेलं आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो खूप महत्वाचं आहे की बाप्तिस्मा म्हणजे की माझा जुना माणूस पुरला गेला पाहिजे, माझ्या जुन्या इच्छा पुरल्या गेल्या पाहिजे, माझं जुनं वागणं पुरलं गेलं पाहिजे, माझा जुना स्वभाव पुरलं गेलं पाहिजे. Amen. Amen. हालेलुया. आणि त्या मेलेल्या माणसाला काय, त्या मेलेल्या माणसाला जसा इच्छा नसतात तसा तो ख्रिस्तामध्ये उठलेला माणूस पापाच्या इच्छा धरत नाही. बघा मी त्या पॉइंटकडे येणार आहे. लेट इट नॉट डिस्टर्ब, लेट इट बी व्हॉट एव्हर इट इज. बसा, शांत बसा. फॉरगेट इट, सिट. सोडून द्या सगळं. सगळं महत्वाचं काय त्याच्याकडे बघा, बाकी सगळं सोडून द्या. बघा हालेलुया. आणि म्हणून तो माणूस मरणं खूप गरजेचं आहे, त्या व्यक्तीला मरणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत उठणार नाही. हालेलुया. जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत उठणार नाही, उठविला जाणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त मेला गेला आणि म्हणून तो मरणातून काय झाला, जिवंत झाला. बघा बायबल काय सांगतं. रोमकरास पुस्तक याचा 6वा अध्याय 4थं वचन ऐका. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. ऐका. कॅन समबडी रीड प्रॉपर्ली. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो. बघा कशाद्वारे पुरलं जातं, कशाच्याद्वारे पुरलं जातं, बाप्तिस्मा. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो. बघा जर आपण बाप्तिस्मा घेणं म्हणजे काय, माझ्या जुन्या जीवन मनुष्य मरण पावणं आहे. तर जर आपण बाप्तिस्म्याच्या द्वारे मरण पावलं आहोत यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, तसा रीतीने प्रभू येशू ख्रिस्त उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही तो प्रभू संगती तुमचं तो 1-on-1 काय होतं, इंटरॅक्शन होतं आणि तो प्रभू संगती तुमचा एकावर एक सामना होतो. आणि ज्यावेळेस प्रभू तुम्हाला नवीन हृदय देतो त्यावेळेस तुमचा तो जुना मनुष्य मरण पावतो. यासाठी की जसा ख्रिस्त मरण पावला आणि देवाने त्याला उठवलं, तशाच रीतीने ज्यावेळेस तुम्ही बाप्तिस्मा घेता तुमच्यातला जुना माणूस मरण पावतो आणि ख्रिस्त तुम्हाला तो देवपिता पुन्हा तुम्हाला एक नवीन राज्यासाठी काय करतो, जीवन देतो. नवीन जीवनासाठी तो तुम्हाला उठवतो. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, कलसीकरास पुस्तक याचा 2रा अध्याय 12वं वचन. कलसीकरास पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 12वं वचन. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेला. बघा तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा त्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबत पुरले गेलेले आहात. ज्यावेळेस तुमचा बाप्तिस्मा झाला तुम्ही त्यासोबत पुरले गेले. कोणासोबत, ख्रिस्तासोबत पुरले गेलेले आहात. आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या देवाच्या पूर्तीवरील विश्वासाद्वारे त्याच्याबरोबर उठवले गेला. हालेलुया. मग जशा रीतीने तुमच्या बाप्तिस्म्याच्या द्वारे तुम्ही मरण पावलेले आहात, तशा रीतीने परमेश्वराने प्रभू येशूला मरणातून उठवलं, तोच परमेश्वर तुम्हाला देखील मरणातून उठवेल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
जसं परमेश्वराने प्रभूला मरणावरती विजय केलेला आहे, तशाच रीतीने प्रभू तो जिवंत परमेश्वर तुम्हाला त्या मरणावरती, पापाच्या गोष्टीवरती विजयी करेल. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, हे खूप गरजेचं आहे की मेलेला मनुष्य आता त्याच्या इच्छा राबवू शकत नाही. मला जर ख्रिस्ताने उठवलेला आहे तर मला कोणाच्या इच्छा राबवायच्या आहेत? ख्रिस्ताच्या इच्छा राबवायच्या आहेत. ख्रिस्ताच्या इच्छा राबवायच्या आहेत. मला तुम्हाला सांगू द्या, बर्थलमय जो आंधळा होता आणि कितीतरी त्याने प्रयत्न केले तरी तो बरा झाला नाही, पण ज्यावेळेस त्याचा सामना प्रभू येशू ख्रिस्तासोबत झाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला जवळ बोलावून तो म्हटला की मी तुझ्यासाठी काय करू? तो म्हटला, प्रभू माझे डोळे मोकळे करण्यास आपण समर्थ आहात. ज्यावेळेस बर्थलमयचे डोळे मोकळे झाले, त्याने कोणाला पाहिलं? कोणाला पाहिलं? मम्मीला पाहिलं का? डॅडीला पाहिलं का? बायकोला पाहिलं का? भाऊ बहिणींना पाहिलं का? कोणी ज्याने त्याचे डोळे मोकळे केले, सगळ्यात पहिले त्याला तो दिसला. सगळ्यात पहिले कोण दिसलं? ज्याने त्याचे डोळे मोकळे केले होते. तशा स्थितीने ज्यावेळेस तुमच्या अंतःचक्षु मोकळे होतील, तुम्हाला अजून कोणी दिसणार नाही. नो चर्च, नो पास्टर, तुम्हाला केवळ तो प्रभू येशू दिसेल. हालेलुया. तो प्रभू येशू तुमच्यासाठी सगळ्यात जवळचा होईल. आम्हा तुम्ही म्हणताल की मी प्रभूचा साक्षी आहे. पास्टरने सांगितलं म्हणून बॅप्टिझम नाही घेते, चर्चने सांगितलं म्हणून बॅप्टिझम नाही घेते. मला प्रभूचं दर्शन भेटलेलं आहे. प्रभूने माझे डोळे मोकळे केलेले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की मेलेला माणूस आपल्या इच्छा राबवू शकत नाही. तशाच रीतीने बाप्तिस्मा झालेला व्यक्ती त्याच्या मनाच्या किंवा जगाची इच्छा राबवू शकत नाही. जर राबवत असेल तर मग काय? राबवत असेल तर मग याचा अर्थ पहिली स्टेपच काय त्याची चुकीची झाली. त्याला कोणतरी ढकललाय पाण्यात, त्याला कोणीतरी ढकललाय पाण्यात, त्याला कोणतरी डुबवलाय पाण्यात. आलं का लक्षात? तशा रीतीचं आपल्याला बनायचं नाहीये. तशा रीतीचा बाप्तिस्मा तुम्ही घेऊ नका. आलं लक्षात? वेट अपॉन द लॉर्ड. देवाची वाट पहा. प्रभूला सांगा की प्रभू, आज चर्चमध्ये साक्ष ऐकल्या, प्रभू मला नवीन जन्माबद्दल ऐकलं. माझा नवीन जन्म झालाय का प्रभू? तू सांग मला. झाला असेल तर प्रभू सांगणार आहे तुझा जन्म झालेला आहे ऑलरेडी बेटा. आणि नसेल झालं तर तुम्ही मागा, प्रभू मला नवीन जन्म पाहिजे. माझा नंबर कधी आहे? माझा नंबर कधी? प्रभू मला कधी नवीन जन्म भेटणार? अरे हा साक्ष देतोय, ती साक्ष देते, सगळं देतात, प्रभू माझा नंबर कधी येणार आहे? तुमच्यातली ही इच्छा की प्रभू माझा नंबर कधी येणार आहे, हेच प्रमाण आहे की तुम्ही देवाच्या आत. जो देवाचा नाही त्याच्यामध्ये इच्छा पण नसते की माझा नंबर यावा. जर तुमच्यात ही इच्छा जरी आहे की माझा नंबर आला पाहिजे, याचा अर्थ आहे की प्रभू तुम्ही प्रभूचे आहात. हालेलुया. नाव आय एम कमिंग टू इम्पॉर्टंट पॉइंट. आता बघा, तुमचा नवीन जन्म झाला, तुम्ही निर्णय घेतला, आता मी काय पाप करणार नाही, मी पापाच्या गोष्टीला आता मेलेलो आहे, मी आता पापाच्या गोष्टीला मेलेले आहे, हे का नाही? तुमच्या संगती प्रभूने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे, तुम्हाला तुमच्यामध्ये समजलेलं आहे की माझा आता नवीन जन्म झालेला आहे. आता या गोष्टी ज्या मला प्रौढी मिरवण्याच्या वाटत होता, आता मला त्याची काय वाटते? काय वाटते? बोला, काय वाटते? वाटली पाहिजे. आपल्याला प्रत्येकाची आपली आपली वाटली पाहिजे लाज. अरे यार, मी असं करत होतो, आता नाही करत आहे, हे का नाही? आता असं जरी चुकून झालं माझ्याकडनं तर मला त्याच्याबद्दल काय वाटते? लाज वाटते. कसं झालं यार, असं कसं करू शकतो मी? असं होता कामा नाही माझ्याकडून नेक्स्ट टाइम. आलं का लक्षात? आता मी मुद्द्याकडे येत आहे, सगळ्यांनी लक्ष द्या.
समजतंय सगळ्यांना मी काय बोलतोय ते? हालेलुया. आता तुमच्यामध्ये नवीन हृदय आलेलं आहे, तुम्ही निर्णय घेतलेला आहे, तुम्हाला कळलेलं आहे की माझ्यातलं जुनं हृदय मेलेलं आहे. जे काय आपण आतापर्यंत बघत आलेलो तुम्हाला ते तुमच्यामध्ये झालं, घडलं आणि तुम्ही बाप्तिस्म्यासाठी तयार झालेला आहात. तुम्ही बाप्तिस्म्यासाठी तयार झालेले आहात किंवा तुम्ही आता तुम्हाला हे कळलेलं आहे की माझ्यातलं जुना स्वभाव मरण पावलेला आहे. आता मी आता पापाच्या गोष्टीला मेलेली आहे. मी आता पापाला सोडलेलं आहे. मी काय बोलतोय? मी आता पापाच्या गोष्टीला काय केलेलं आहे? सोडलेलं आहे. तुम्ही पापाला सोडलंय, पापाने तुम्हाला सोडलंय का? हा प्रश्न आहे. तुम्ही सोडलंय, मी नाही आता या गोष्टी करा, मला लाज वाटते करायला, मी सोडून दिलंय. पण पापाने सोडलंय का आपल्याला? समजतं मी काय बोलतोय? तुम्ही डिसिजन घेतलाय, तुम्ही निर्णय घेतलाय. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो बघा, मी त्या पॉइंटकडे येत आहे. आणि म्हणून की आपण डिसिजन घेतलाय की मी आता पापाला काय केलेलं आहे? सोडून टाकलेलं आहे. पण सोडलंय, मला पापाने सोडलंय का? हे महत्वाचं आहे. आणि याच्याकडे आपण लक्ष देणं काय आहे? गरजेचं आहे. आणि ही गोष्ट समजवणं आणि समजणं खूप गरजेची आहे. कारण की देवाच्या लेकरांनो, जोपर्यंत आपण या शरीरामध्ये आहोत तोपर्यंत पाप आपल्याला सोडूच शकत नाही. पाप आपल्याला सोडूच शकत नाही. जरी मी पास्टर आहे आणि खूप प्रामाणिक वागण्याचा जरी प्रयत्न करत असेल तरी पण पाप माझा पिच्छा काय सोडत नाही. आणि तुमच्या बाबतीतही तसं आहे, प्रत्येक बिलीव्हरच्या बाबतीत तसंच असणार की पाप तुम्हाला सोडणार नाही, तो तुमचा पिच्छा पुरवत राहील. आणि म्हणून पॉल एवढा मोठा सेवक जरी झाला तो म्हणतो काय रोमकारास पुस्तकामध्ये की मी किती कष्टी माणूस आहे, की मला एखादी गोष्ट नाही करायची आणि मी तीच करतो, आणि एखादी गोष्ट मला करायची आहे पण मी नाही करत. हे शरीर लय डेंजर आहे, मला त्या गोष्टीमध्ये अडकून ठेवतं. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? तुम्ही पापाला सोडून टाकताल पण पाप तुम्हाला सोडणार नाही. मग पहिले भी पापी थे, अभी भी पापी, फरक काय मग? आता पहिले पण मी पापीच आहे, आता पण मी पापीच आहे, बाप्तिस्म्याच्या आधी पण पापी, बाप्तिस्म्यानंतर पण पापी. मग फरक काय? इधर भी पापी उधर भी पापी. मग पास्टर तुम्ही म्हणतात पापाला मेलं पाहिजे, मग पाप तर काही सुटत नाहीये. मग या दोन व्यक्तीमधला बाप्तिस्म्याच्या आधी जो पापी आहे, बाप्तिस्म्याच्या नंतर जो पापी आहे, याच्यामधला फरक काय आहे? जरी तुमचा बाप्तिस्मा झाला असेल तरी पाप तुम्हाला सोडणार नाही. मग या दोन व्यक्तीतला फरक काय आहे हे समजणं गरजेचं आहे. जो पहिला व्यक्ती, जो बाप्तिस्म्याच्या आधी आदला व्यक्ती आहे, बाप्तिस्म्याच्या आधीचा व्यक्ती, तो पापाकडे पळणार आहे. त्याला पाप करायला आवडतं. आलं का लक्षात? त्याला पाप करायला आवडतं. बाप्तिस्म्यानंतरचा व्यक्ती पापापासून पळणारा पापी आहे. आलं का लक्षात? बाप्तिस्म्याच्या आधीचा पापी पाप करायला त्याला आवडतं, तो त्याच्याकडे पळतो. और किधर डाका डालू, आज इसका घर होगा और उसका नंबर बाकी है. आलं का लक्षात? अरे कल मैंने इतना किया था आज उतना करूंगा. बाप्तिस्म्यानंतरचा पापी काय, त्याला थोडं पण पाप लागला आणि तो पापापासून पळतो. अरे नको 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 नको, प्रभू क्षमा कर, प्रभू मी पापात पडलो, मला मदत कर, मला मदत कर. तो व्यक्ती पापापासून पळणारा व्यक्ती आहे. जसं योसेफ पापापासून पळाला तशाच रीतीने देवाचे लेकरं ज्यांच्यामध्ये नवीन जन्म झालेला आहे, ज्यांच्यामध्ये तो जुना माणूस मरण पावलेला आहे, तो पापाकडे पळत नाही, तो पापापासून पळतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजतं मी काय बोलतोय? आणि म्हणून तुम्ही जर विचार करत बसला मी एकदम शुद्ध होणार, एकदम व्हाईट कॉलर होणार, मग मी बाप्तिस्मा घेणार, तर तुम्ही आयुष्यभर वाट बघत बसताल. आयुष्यभर वाट बघत बसताल, नंबर येणार नाही. तुमचा नंबर कधीच येणार नाही. मी एकदम प्रामाणिक बनणार, मी एकदम प्रामाणिक असं होणार आणि मग मी बाप्तिस्म्यासाठी जाणार.
तुमचा नंबरच येणार नाही कधी. कारण की पापापासून कोणीच सुटलेलं नाही. जोपर्यंत या शरीरामध्ये आहोत तोपर्यंत पाप पिच्छा करत राहणार. हे ब्रदर ब्रॅनम काय म्हणतात त्याच्या एका संदेशामध्ये की ते ज्यावेळेस त्यांच्या मीटिंगमध्ये बसले होते त्यांचा फोटो काढण्यात आला आणि त्यांचे फोटो ज्यावेळेस ते पाहत होते त्यांचा फोटो, ते एका भावाला ते सांगत होते की या फोटोमध्ये माझ्या फोटोच्या बाजूला एक ही काळी सावली तुला दिसते का? ती काय माहिती आहे तुला? हा माझा जुना माणूस आहे, जुना स्वभाव आहे, तो माझ्या कायम मागे राहतो, तो चान्स बघत राहतो, मैं कभी इसके ऊपर पाउंस कर सकता हूं, कधी मी याच्यावरती झडप घालू शकतो, कधी मी याला परत पकडू शकतो. आणि म्हणून बाप्तिस्मा झाल्यानंतर पण आपण कधी कधी चुकतो. कधी कधी काय होतं, चुकतो आपण, पहिल्यासारख्या त्या गोष्टी करतो आणि मग आपल्याला ट्यूबलाईट पडते, अरे मी तर पहिल्यासारख्या गोष्टी केल्या, असं कसं झालं माझ्याकडून, कसं झालं माझ्याकडून. समजतंय मी काय बोलतो? आणि म्हणून जो व्यक्ती ज्याचा बाप्तिस्मा झालेला आहे किंवा जो व्यक्ती पापाला मेलेला आहे तो व्यक्ती तसाच राहत नाही. बाप्तिस्माच्या आधी तो व्यक्ती पाप करून पण तसाच राहतो. तो व्यक्ती काय करतो, पाप करण्यामध्ये त्याला माझ्या वाटतं तो पाप करून तसाच राहतो. दुसरा व्यक्ती जो पापाला मेलेला आहे तो पाप केल्यावरती तसाच राहत नाही. तो म्हणतो, येशू तुझं रक्त कुठे आहे प्रभू, तुझ्या रक्ताची मला गरज आहे. प्रभू राहू शकत नाही, हा डाग नको मला तुझं रक्त पाहिजे. मी हा डाग घेऊन नाही जगू शकत, मला तुझ्या रक्ताने शुद्ध कर. हा पापाचा एवढूसा पण डाग नको प्रभू, वॉश मी बाय द ब्लड, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. तो व्यक्ती तसाच राहत नाही. तो व्यक्ती लगेच त्याच्याकडनं चुकलं, पाप घडलं तर तो तसा बसून राहत नाही. तो येशूच्या रक्ताकडे धावतो. आय नीड यू माय लॉर्ड, मला तुझी गरज आहे, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. हालेलुया. समजतं मी काय बोलतो? समजतं मी काय बोलतो? आणि म्हणून तुम्ही या गोष्टीची वाट बघत बसला तर मी एकदम व्हाईट कॉलर होणार, मी 40 दिवस 40 रात्र उपास करणार, मी एकदम शुद्ध होणार, मग बाप्तिस्मात जाणार. तुम्ही वाट बघत बसता, वाट बघत बसता. फक्त त्या सिग्नलचा फक्त वेट करा जिथे तुम्हाला समजलंय की माझं ऑपरेशन झालेलं आहे. तो सिग्नल भेटला, फिनिश. त्याच्याकडे पण मी येतोय, समजून घ्या. पण ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेची, मी जी आता सांगितली समजते. एक उदाहरणाच्या द्वारे तुम्हाला सांगतो अजून क्लिअर होण्यासाठी. हा जो पॉईंट ना क्लिअर झाला पाहिजे. मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही आता काय छान तयार होऊन तुम्ही एखाद्या प्रोग्रामला चाललेले आहात. काय एका प्रोग्रामला चाललेले आहात, तुम्हाला एक मोठी मीटिंग अटेंड करायची आहे, एक वेडिंग ॲनिव्हर्सरी अटेंड करायची आहे, एक काहीतरी फंक्शन तुम्हाला अटेंड करायचं आहे. तुम्ही छान तयार होऊन तुम्ही काय निघालात, घराच्या बाहेर निघालात. आणि घराच्या बाहेर निघता तुम्ही फोनवरती बोलता काय तुम्ही छान तयार झालेले आहात आणि निघता चालता तुमचा पाय घसरला आणि तुम्ही पडला चिखलात. कुठे पडला? चिखलात. आता चिखल तर स्वच्छ असतो एकदम, आपण तसंच उडून आपण तसंच त्या चिखलामध्ये पडल्यावरती आपण काय करतो? काय करतो? तुम्ही जर पडल्यावरती काय करता? हा काय कर? पहिले देखता किसने मेरे को देखा तो नहीं ना, किसने मेरे को देखा तो नहीं ना, मला कोणी बघितलं तर नाही ना मी पडलोय करून, हे का नाही? हे का नाही? पहिलं पडलं की माणूस काय करतो, अरे कोणी मला बघितलं तर नाही ना, किसने नहीं देखा, अच्छा है किसने नहीं देखा, बरं वाचलो. मग तसंच बसून राहता का? कितना अच्छा है, तसं बसून राहता? काय करता? उठता की नाही? उठतात. मग प्रोग्रामला जातात, तसे फंक्शनला जातात, काय करतात? मग घरी जातात, घरी जाऊन चेंज करतात. आणि जर गटारीत पडला असेल तर काय करतात? गटारीत पडला असेल तर काय करतात? फक्त चेंज करणार का? काय करणार मग? डेटॉल डालके डेटॉल टाकून आंघोळ करून काय करणार? बसून राहणार का? मग घरीच बसून राहणार, घरीच काय करणार? नवीन ड्रेस काढणार, परत तयार होणार, परत तयार होऊन कुठे जाणार? फंक्शनला तर जायचं आहे. मग तुम्ही त्या स्पॉटकडे आलं की तसंच चालणार का? तुम्ही त्या स्पॉटकडे, अरे मी घसरलो होतो इथे, आता जरा साईडनी जाऊ दे रे बाबा, आता साईडनी जाऊया.
पापाच्या गोष्टीमध्ये, जगाच्या गोष्टीनंतर जगाच्या गोष्टीमध्ये मेल्यानंतर तुमच्याकडनं शैतान मुद्दाम तुम्हाला कशात तरी पाडेल, तुम्हाला त्या घाणीमध्ये पाडेल, परत त्या जुन्या गोष्टी काहीतरी समोर घेऊन येईल, जुन्या गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करेल. पण तिकडे अडकू नका, तसं बसू नका. उठा आणि येशूच्या रक्ताखाली जा, परत स्वच्छ व्हा, परत नवीन कपडे परिधान करा आणि येशूच्या सुवार्तेसाठी, त्याची सुवार्ता म्हणून, त्याचे विटनेस म्हणून, त्याचे साक्षीदार म्हणून बाहेर पडा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लेकरांनो, जगाची घाण, पापाची घाण आणि घाण त्याच्यामध्ये जाऊन बसूच नका. जर तुम्ही त्याच्यात अडकलात, परत उठा. येशूचं रक्त आज पण अवेलेबल आहे, त्याच्याकडे जा, क्षमा मागा आणि प्रभू तुम्हाला शुद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. पण याची वाट बघत बसू नका की मी पूर्ण शुद्ध होईल आणि बघ बाप्तिस्म्याला जाईल. कारण की शुद्ध कुठून होण्याचा विचार करताय तुम्ही? इथून. कुठून? शरीराने. पण शरीराच्या आतमध्ये काय आहे? आत्मा आहे. आणि त्याच्या आतमध्ये काय आहे? आत्म्याच्या पण आतमध्ये काय आहे? एक सोल आहे, एक जीव आहे. आलं का लक्षात? ज्याच्याबद्दल बायबल सांगतं, ज्याच्याबद्दल संदेशाने खूप मोठा संदेश, छान प्रचार केलेला आहे. काय? बॉडी, त्याच्या आतमधला एक सर्कल स्पिरिट, त्याच्या आतमध्ये एक सर्कल सोल. आलं का लक्षात? ज्यावेळेस तुमचा देव तुम्हाला स्पर्श करतो, देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो, तो तुम्हाला कुठं स्पर्श करतो? बॉडीला नाही, तो तुमच्या सोलला स्पर्श केलेला असतो. तुमचा सोल बदलला पाहिजे. आलं का लक्षात? आणि मग तुमचा स्पिरिट बदलेल आणि मग हळूहळू बॉडी पण बदलेल. आलं लक्षात? सोल बदल. ज्यावेळेस तुम्हाला कळलं की हा माझा सोल बदललाय, आता माझा जीव पहिले पापाच्या गोष्टीसाठी उतावळा होता, आता देवाच्या गोष्टीसाठी उतावळा आहे. मी आता पहिले देवाच्या वाचनापासून पळत होतो, आता मला देवाच्या गोष्टी आवडतात. मला पहिले बायबल वाचायला आवडत नव्हतं, आता मला बायबल वाचल्याशिवाय मी राहत नाही. मला प्रार्थना करायचा पहिले कंटाळा वाटायचा, आता मला प्रार्थना करायला बरं वाटतं, आनंद वाटतो. हे काय आहे? हे फरक आहे. तो जीव जो आहे त्याच्या आवडीनिवडी बदलल्या. का आवडीनिवडी बदलल्या? कारण की तो जीवला प्रभूने बदलून टाकलेला आहे. हालेलुया. गॉड हॅज चेंज्ड दॅट सोल विदिन यू. आणि म्हणून त्या आवडीनिवडी बदलायला लागलेल्या आहेत आणि त्या आवडीनिवडी आता तुमच्या हळूहळू शरीरामधून बाहेर पडतील. आता मला तुम्हाला सांगू द्या की तो सोल म्हणजे ते देवाने जो तुम्हाला स्पर्श केलेला आहे, देवाने तुमच्या जीवाला जे बदललेलं आहे, ते फक्त एका बीजाप्रमाणे आहे. देवाने त्याचं बीज तुमच्यामध्ये पेरलेलं आहे. देवाने तुमच्यामध्ये ते बीज पेरलेलं आहे. आता मला सांगा, ते बीज ज्यावेळेस जमिनीमध्ये पडतं त्यावेळेस ते काय होतं? ज्यावेळेस ते बीज ज्यावेळेस जमिनीमध्ये पडतं काय होतं? पहिली स्टेप काय आहे? नाही, मरतं ते. गॉड ब्लेस यू अंकल. पहिली स्टेप आहे ते मरतं. आलं का लक्षात? ते बीज, ते पहिली गोष्ट, बीज जमिनीमध्ये पेल्यावर ते मरतं आणि मरण्यानंतर त्याच्यामध्ये एक नवीन जीवनाची सृष्टी सुरू होते. हालेलुया. तुम्ही ज्या वेळेस तुमच्यातला जीव प्रभूने बदललेला आहे, ते बीज काय केलेलं आहे प्रभूने? ते जुनं बीज काढून टाकलेलं आहे, नवीन बीज टाकलेलं आहे. तुम्ही जगासाठी मेलेले आहात. आता जगाच्या गोष्टीसाठी, जगाच्या आवडीनिवडीसाठी, जगाच्या सगळ्या आकर्षक गोष्टीसाठी तुम्ही आता मेलेले आहात. तुम्ही जिस साइड में दुनिया जा रहे, तुम उस साइड में नहीं जा रहे हो. ज्या दिशेने दुनिया चालली ना, तुम्ही त्या दिशेने नाही जात. तुमची दिशा फक्त एकच आहे, स्वर्गाच्या दिशेने, स्वर्गाच्या दिशेने. हालेलुया. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या होडीत, तारणाच्या होड. जगाला कोणत्या डायरेक्शनमध्ये जाऊ द्या, आपलं एकच डायरेक्शन आहे, ते म्हणजे स्वर्गाच्या दिशेने. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, ते बीज ज्यावेळेस तुमच्यामध्ये पेडलंय, रातोरात तुम्ही ते बीज, आता काय ते बीज मेलंय, त्याच्यामध्ये सृष्टी सुरू झालेली. पण वरती काय दिसतं का जमिनीवर? पण अंदर कुछ तो चालू हो गया आहे. आतमध्ये काहीतरी सुरुवात झालेली आहे.
शेतकऱ्याला विचारा मग तो तुम्हाला सांगेल. आतमध्ये त्या बीज मरण पावलेलं त्याच्यामध्ये नवीन सृष्टीसाठी, नवीन जीवनाचा अंकुर फुटण्यासाठी तयार झालेला आहे. पण जमिनीवरती काही दिसतं का? लगेच नाही. पण आतमध्ये काहीतरी सुरुवात झालेली आहे. ती सुरुवात आपल्यामध्ये होते. तो जीव बदलल्यानंतर, तो सोल बदलल्यानंतर, तो प्रभूचा स्पर्श झाल्यानंतर, त्या पापिक गोष्टी मेल्यानंतर लगेच काय रातोरात बदलणार नाही. रातोरात तुम्ही बदलणार नाही. लोक म्हणतील अरे बाप्तिस्मा घेतला तू, मग तू असं करतो, तू अशी करते. रातोरात तुम्ही बदलणार, पण सुरुवात झालेली आहे. सुरुवात झालेली आहे. सुरुवात झालेली आहे जी तुम्हाला पापामध्ये राहू देणार नाही. सुरुवात ती झालेली आहे जी तुम्हाला जगामध्ये मिक्स होऊ देणार नाही. सुरुवात ती तुमच्यामध्ये झालेली जी तुम्हाला येशू सारखं बनवायला सुरुवात झालेली आहे. सुरुवात ती झालेली आहे जी तुम्हाला वचन रूपी वधू बनवत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओ माय डिअर पीपल. आणि मग जशी जशी त्या बीजला अंकुर फुटतो आणि मग त्या अंकुरमधून काय होतं, छोटंसं त्याला शूट बाहेर येतं आणि मग हळू पालवी बाहेर येते आणि मग पालवीचं ते रूपांतर छोट्याशा रोपटामध्ये होतं. रोपट्याचं रूपांतर छोट्या झाडामध्ये होतं. झाडाचं रूपांतर मोठ्या झाडामध्ये होतं आणि मग त्याला फांद्या येऊ लागतात आणि मग त्याला मोहर येऊ लागतो आणि मग त्याला फळ येऊ लागतं. तुम्ही म्हणतात रातोरात मुझे फळ चाहिए. मी आज बी पेरलं, मला उद्याच फळ पाहिजे, तर भेटणार. देवाचं कार्य तुमच्यामध्ये सुरू झालेलं पाहिजे. फळ आल्याशिवाय राहणार नाही. आमेन, हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, लास्ट पॉईंट सांगत आहे, अँड आय एम क्लोजिंग दिस. लास्ट पॉईंट आहे अँड विट इज व्हेरी इम्पॉर्टंट. परत एदेन बागेत जाऊया. काय झालं एदेन बागेमध्ये? काय झालं? जे तिकडे झालंय त्याचं एक्झॅक्टली ऑपोजिट आता इकडे होतंय. ज्यावेळेस तुमचं जीव चेंज होतो, तुमच्यामधलं हृदय चेंज होतं, तुम्ही पापाला मरण पावता, जे तिकडे झालं त्याच्या एक्झॅक्टली आता इथे काय उलटं होत आहे. तिकडे त्यांचं हृदय पापाच्या गोष्टीसाठी काय झालं, प्रवृत्त झालं. काय झालं? पापाच्या गोष्टीसाठी प्रवृत्त झालं आणि त्यांनी फळ खाल्लं, ते मरण पावले. त्यांनी फळ खाल्लं आणि त्याचा रिझल्ट म्हणून त्यांना काय झालं, देवापासून ते लांब गेले. एक्झॅक्टली आता उलटं होतंय. काय होतंय एक्झॅक्टली उलटं म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण पापाला मरण पावतो त्यावेळेस देवाचं बीज आपल्यामध्ये येतं. ते तिथं मरण पावले, पापाचं बीज त्यांच्यामध्ये गेलं. सगळ्या जगामध्ये पाप शिरलं. सगळ्या जगामध्ये पापाच्या गोष्टी पसरल्या. पापाचे फळ येऊ लागले, पापाच्या गोष्टी पसरल्या. बरोबर की नाही? तशाच रीतीने ज्या वेळेस देवाचं बीज याच्यामध्ये पेरलं जाईल, म्हणजे त्याचं हृदय चेंज झालेलं आहे, त्याचा बाप्तिस्मासाठी तो तयार झालेला, ती तयार झालेली आहे. तर हे बीज कोणत्या फळाला रूप देणार? जे देवाचं बीज ज्याच्यामध्ये पडलेलं आहे ते कोणत्या फळाला रूप देणार? देवाच्या फळाला. देवाचं फळ काय? पवित्र आत्म्याचे दान, पवित्र आत्म्याचे फळ. हालेलुया. आणि म्हणून ज्याचा बाप्तिस्मा आहे तो कोणाच्या सांगण्यावरून, कोणाच्या इन्फ्लुएन्सवरून, कोणाच्या बोलण्यावरून घेऊ नका. ते एक्सपिरियन्ससाठी वाट बघा. काय करा? वाट बघा. जास्त एक्सपिरियन्स तुम्हाला आलेला आहे तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. हालेलुया. आणि मग ती फक्त एक सुरुवात आहे. देव तुमच्यामधून फळ दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आपल्याला सगळ्यांना फळदायी व्हायचंय. सगळ्यांना. एक व्यक्ती फक्त इथं उभा राहून प्रचार करतो त्या व्यक्तीला नाही, प्रत्येक व्यक्ती जो इथे बसलेला आहे त्या प्रत्येकाच्या जीवनामधून देवाचे फळ दिसले पाहिजे. कारण की त्या सगळ्यांना देवाने वचन दिलेलं आहे की माझ्या आत्म्याचे फळ तुमच्यामध्ये दिसतील. हालेलुया. एव्हरी वन ऑफ यू, तुमच्यामधून देवाची फळं देव वाट बघत आहे देण्यासाठी. पण तुम्ही तयार आहात का? तुम्ही
देवासाठी तयार व्हा. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की प्रभू माझ्या अंतचक्षु ओपन कर. प्रभू माझा नंबर पण लवकर तू बोलव, मला पण लवकर तू आवाज दे की मी तुझ्यासाठी उभा राहील, मी तुझ्यासाठी उभी राहील. हालेलुया. आणि मग ते बीज रोपट्यामध्ये, ते बीज झाडामध्ये, ते बीज फळामध्ये रूपांतरित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, पुढच्या रविवारी, आज इथेच थांबूया, पुढच्या रविवारी आपण पाहूया की मग माझा बाप्तिस्मा झालेला आहे तर मी बाप्तिस्मा घेतला पाहिजे का? जर माझा बाप्तिस्मा नाही झालेला आहे तर मी नाही घेतला पाहिजे का? माझा बाप्तिस्मा खरंच घेण्याची गरज आहे का? कोणाकोणाचा बाप्तिस्मा झालाय बायबलमध्ये, कशा रीतीने त्यांचा बाप्तिस्मा झालाय बायबलमध्ये? कारण की तेच तर रेफरन्स आहे आपल्यासाठी. तेच तर काय आहे? रेफरन्स आहे आपल्यासाठी. स्टँडर्ड काय आहे आपल्यासाठी? हे काय मार्गदर्शन काय आहे? देवाचं वचन आहे. मग माझा बाप्तिस्मा झाला पाहिजे का? खरंच तो घेणं गरजेचं आहे का? घेतलाच पाहिजे का? कशा रीतीने घेतला पाहिजे? हे आपण काय करूया? पुढच्या रविवारी पाहूया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो आणि या वचनाच्या द्वारे तो आपल्या सगळ्यांना खंबीर करो की प्रभू माझ्या जीवनामध्ये कार्य करो. आमेन. मे गॉड ब्लेस यू. आपण सर्वजण उभे राहूया आणि प्रभू